नमस्कार. जयशंकर दत्तगुरु. धनु राशीतून होणारं हे गुरुभ्रमण काय आहे? धनु राशीला काय फळ देणार हे आपण बघणार आहोत. धनु राशीच्या सप्तम भावातनं हे गुरुभ्रमण होत आहे. ज्यांचा विवाह होत नाहीये त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. ज्यांचा विवाह झाला आहे पण वैवाहिक जीवनाचं सुख प्राप्त होत नाहीये त्यांना सुद्धा हे गुरुभ्रमण लाभदायक ठरणार आहे. सप्तम भावातून होणारे हे गुरुभ्रमण कुंडलीच्या लाभस्थानावर दृष्टी देतं. थोडक्यात काय, आतापर्यंत अडकलेल्या कामांमध्ये लाभ प्राप्त होण्याची संधी तुम्हाला घेऊन येत आहे आणि तुमची व्यक्तिमत्वामध्ये उत्तम प्रगती होऊन स्वनिर्णय, स्वतः घेतलेले निर्णय हे पूर्णत्वाला जाण्याची हीच ती वेळ आहे. स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्णत्वाला नेण्याची ही वेळ आहे. परंतु ही वेळ साधण्यासाठी तुम्हाला आळस सोडणं तितकंच गरजेचं आहे आणि कामाचं पूर्वनियोजन करून नियोजनानुसार ते कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी मेहनत करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. संधी तुम्हाला उत्तम पद्धतीने उपलब्ध होईल आणि त्या संधीची सुवर्ण संधी करण्यासाठी तुम्हाला मेहनतही तितकीच घ्यावी लागणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कुठेतरी त्रासदायक ठरतील. गोड खाणं याच्यावर थोडासा कंट्रोल आणा. गोड खाल्ल्याने तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात. मूत्राशयाचे त्रास होऊ शकतात. किडनीचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला होऊ शकतात. गुरुतत्वाच्या उत्तम ओळख होऊन आध्यात्मिक प्रगतीला तुम्हाला उत्तम लाभ ठरणार आहे. सोशल मीडिया मध्ये जे काही लोक काम करतात त्यांना सुद्धा हे गुरुभ्रमण नवनवीन संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यासोबतच या संधीसोबत नवनवीन व्यवसायाचे सुद्धा तुम्हाला प्रपोजल सहज मिळतील. चांगले प्रोजेक्ट तुमच्याकडनं पूर्णत्वाला नेले जातील आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून उत्तम लाभ सुद्धा मिळेल. जे विद्यार्थी मोठ्या प्रमाणातल्या परीक्षा देत आहे, कन्सल्टेशनच्या परीक्षा देत आहे, CA, लॉ, सेट, नेट ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ही मुलं बसलेली आहेत आणि तो अभ्यास तुम्ही बऱ्याच दिवसांपासून करताय पण तुमची कामं अडत चालली असतील तर मी या सर्व विद्यार्थ्यांना अवश्य सांगेल, विद्यार्थ्यांनी पूर्ण वर्षभर दत्त महाराजांची उपासना करा आणि रोज महाराजांना सांगा मी तुमच्या चरणाशी आहे, तुम्ही न्याल तिकडे मी आनंदी आहे. पूर्ण विश्वास महाराजांवर ठेवाल तर तुमची स्वप्न याच वर्षी सत्यात येण्यासाठी हे सप्तम भावातलं गुरुभ्रमण तुमच्या लग्न भावाला बळ देतं आणि लग्न भावाला बळ दिल्यामुळे तुमच्यातली उमेद वाढते, तुमच्यातली ताकद वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि तो वाढलेला आत्मविश्वास मात्र आळशीपणामुळे जर कुठेतरी खचत असेल तर ती चूक पूर्णतः तुमची असणार आहे. सांगायचा मुद्दा असा की कुठेतरी नियोजन करा, पूर्ण वेळापत्रक करा आपल्या दिवसाचं आणि नुसतंच करू नका तर ते पूर्णत्वाला नेण्यासाठी मेहनत सुद्धा तितकीच धनु राशीच्या मुलांनी अवश्य घेतली पाहिजे. धनु राशीच्या विद्यार्थ्यांनी दत्तबाबांनी दत्तमाला मंत्र याचा नियमितपणे पाठ आपल्या घरामध्ये नियमित करा. वर्षातून एकदा श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी अष्टतीर्थ किंवा गुरुचं हे जे काही सप्तम भावातलं भ्रमण आहे या भ्रमणामध्ये गाणगापूर या ठिकाणी तुम्ही दत्त महाराजांच्या अष्टतीर्थ स्नान करून गाणगापूरच्या निर्गुण पादुकांचं दर्शन जर घेतलं तर ते तुम्हाला उत्तम लाभदायक ठरणार आहे. पूर्ण धनु राशीच्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून शुभेच्छा. गुरुभ्रमण तुमची उत्तम प्रगती करायला आलंय. तुमच्यातल्या काही वाईट सवयींना सुधारवण्यासाठी आलेले आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला अपडेट आणि अपग्रेड होण्यासाठी हे गुरुभ्रमण असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.